खालीवर करणार आहोत आणि हे पाणी स्वच्छ निथळून घेणार आहोत. भाजी हलकीशी आपण हाताने अगदी हलकीशी पिळणार आहोत, म्हणजे पाणी काढण्यासाठी फक्त आपल्याला ड्राय भाजी करणार आहे. आणि आपण अशी पण बनवू शकतो, कांदा मीठ मिरची टाकून, खूप छान होते. बघू शकता गॅस बंद आहे आता आणि पाणी बघू शकता आपण किती वेगळंच निघालेलं आहे. चला एकीकडे कढई ठेवून आपण तेल छान तापलेले आहे आणि त्यात आपण जिरे, मोठा कांदा चिरून घेतलेला आहे तो टाकून घेतलेला आहे. छान गुलाबी होईपर्यंत फ्राय करणार, कारण की कांदा छान फ्राय झाला का तेव्हाच भाजीला चव येते. लसूण ठेचून घेतलेला आहे ते टाकणार आहोत. बघू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे भाजी हलकीशी पिळलेली आहे मी एकदम. ती भाजी सुट्टी करून आपण यात आपण मी हलकासा म्हणजे मसाला, कांदा लसूण मसाला आणि लाल तिखट टाकणार आहे. बस 2च मसाले टाकणार आहे मी, जास्त वगैरे मसाले नाही आहे त्यासाठी. आणि बघू शकता मी टोमॅटो वगैरे काही टाकलेलं नाही, भाजीला नाही पण टाकलं टोमॅटो वगैरे तरी छान होते. जे आपल्याकडे अवेलेबल आहे साहित्य त्यात मी तयार केलेली आहे भाजी, खूप छान होते. आपण आवडत असल्यास हिरवी मिरची ठेचून पण टाकू शकतो. आणि आता मीठ चवीसाठी, भाजीला मीठ थोडं कमी टाका, कारण की भाजी शिजल्यानंतर थोडीशी होते. आधी दिसताना खूप सारी दिसते ती, शिजल्यानंतर खूप थोडी होते. बघू शकता